ते तुमचं खऱ्या टाळा वाजवण्याचं स्वागत मी यासाठी करतो की आम्ही बऱ्याचशा कॅम्पसमध्ये वगैरे आणि इथं आल्यानंतरचं वातावरण आणि इथं बाहेरच्या आल्यानंतर आतमध्ये छान आहे. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा फक्त 15 दिवस मॅडम पण सांगितलं तुम्हाला 15 दिवस राहिले फक्त अभ्यासासाठी घाबरायचं नाही. जेवढा झालाय तेवढं झालं. आली 2020 चे कार्यक्रम भरपूर आता कसोटी मार्क पडत चालली कमी वेळामध्ये ज्याला आपण स्मार्ट स्टडी असं म्हटलं जातं. कंपनी करून काय उपयोग नाही ते समजून घ्या आणि तुम्हाला ज्या विषयामध्ये आवड आहे त्या विषयाचं शिक्षण करा. म्हणजे जेणेकरून काम करत असताना तुम्हाला खूप गैर प्रकारे असं वाटत नाही पाहिजे तुम्ही काम मला पण लहानपणी शिक्षक होण्याची खूप इच्छा होती. मी आज दिवसभर शिकवतो पण मला वाटत नाही मी ते काम करतो. मला ती आवड असल्यामुळे त्याच्यामध्ये मी स्वतःला वापरून घेतल्यामुळं मला अजिबात करता येत नाही. आणि संध्याकाळी चांगले झोपतात की चांगलं काहीतरी विद्यार्थ्यांना काहीतरी चांगलं केलं. पुन्हा एक महत्त्वाचा प्रश्न बऱ्याच मुलांना जी भीती वाटते त्या मनापासून तर इथं बसलेलं इथंही नापास होणार नाही मी आज तर त्यासाठी एकच करा अभ्यास. जेवढे 15 दिवस आहे किंवा प्रत्येक पेपर सोडत असताना दोन सगळा पेपर कसा सोडवता येईल ते पहा. फॉर एक्झाम्पल मराठीचा पेपर आहे पहिलाच पेपर असतो लँग्वेजचा फर्स्ट लँग्वेज सोडवत असताना बऱ्याच आपल्याला तेवढ्या वेळामध्ये सवय नसते. आपण बऱ्याच जणांना सराव केलेला असतो पण अनौपचारिकरित्या सराव केलेला असतो. टाइम टू टाइम लावून चेक करून ते आपण घरी अजिबात करत नाही. टीव्ही लावून पेपर सोडवणारे पण मुलं होते मोबाईलवर कळत असो सांगायचं मुद्दा एवढाच सराव करा. 15 दिवसामध्ये भरपूर काही जास्तीत जास्त पण तेवढा काही करायचा प्रयत्न करा की पेपर सोडवण्याचा जेणेकरून तुम्हाला परीक्षेच्या काळामध्ये जास्त असणार नाही. त्याचबरोबर आता सांगितलं तुम्हाला की जे आवडीचे क्षेत्र आहे काही काही मुलांना असे आहेत त्यांच्याकडे एवढं मोठं स्किल आहे. मला व्हिडिओ पण दाखवल्या येवलेवाडीचे कुठे आमच्याकडे एक विद्यार्थी आहे आली का नाही मला माहित नाही एवढी खूप छान ऍक्टिंग करत होती. असं वाटत होतं की आपण प्रत्यक्षाकडे खूप मोठ्या बालकलाकार असतो त्यांना त्याच्यामध्ये आवड आहे तर त्यामध्येच तुम्ही त्या क्षेत्रामध्ये उतरा. आणि जरी काही त्याच्यामध्ये अडचणी असेल तर काही सरांनी सांगितलं की आपण त्या विद्यार्थी असेल किंवा विद्यार्थी असेल त्यांना नक्कीच काय करू मदत करू आणि त्यांच्या आवडत्या क्षेत्रामध्ये प्रोत्साहन देऊ. त्याचबरोबर बऱ्याच जणांना आर्ट्स कॉमर्स सायन्स आयटी हे थोडंसं डिफिकल्ट वाटलं आणि तो कुठलंही घ्यावं. काही जणांना मॅथ्समध्ये खूप आवड असतं मराठी आवडतं काही जणांना मला खूप छान वाटतो मॅथ्स आवडतो. प्रत्येकाचं एक वेगवेगळं असतं. तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये आवडतं तेवढंच करा. आणि तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा सगळ्यात जास्त आनंद कुठला असला आम्हाला तर आपला विद्यार्थ्यांनी नाव उज्ज्वल केलेलं आहे याच्या इतका दुसरा आनंद काय नसतो. कुठला पण असू द्या कुठल्याही क्षेत्रामध्ये आपल्याला नाव उज्ज्वल करा आणि ते करण्यासाठी फक्त एवढंच करा फक्त आपल्या समोर आपले आई वडील कष्ट करतात एवढंच समोर ठेवा. शिक्षकांनी जे मार्गदर्शन केलं एवढं समोर ठेवा. नाहीतर आपल्या मित्र एक मस्ती केली याला गेला त्याच्याबरोबर ह्या गोष्टी थोड्याशा बंद करा. आपण चित्रपट पाहतो बघ ते डीडीएल सारा पिक्चर आता त्याच्यामध्ये नको त्या जास्त गोष्टी ते डीडीएल नावाचं काहीतरी चित्रपट मी पाहतो आणि त्याच्यामध्ये मला एक डायलॉग आठवला की तो शाहरुख खान काहीतरी आहे जंगलाची उडाला मेरी माँ ने समझ जिंदगी के 2 रास्ते मिलेंगे एक अच्छा एक और एक बुराई. अच्छे के रास्ते पे चलते तो ये कपिल को भी शुरुआत है लेकिन बाद में उसका अंत अच्छा होगा. लेकिन बुराई के रास्ते पे शुरुआत में क्या होगा अच्छा लगेगा लेकिन उसका अंत बुरा होगा. म्हणजे ह्या गोष्टी आपण त्या चित्रपटात पुस्तकात लिहिल्या पाहिजे. आपण नको त्या जास्त गोष्टी काय करतो घेतो असो. मॅडम पण छान प्रकारे या ठिकाणी मार्गदर्शन केलं. भाटे सरांनी असं किंवा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आमच्या प्रथमिक क्लासेस मनापासून धन्यवाद देतो. असं आम्हाला संधी द्या आणि तुमच्याकडे